मृत्यू हा शब्द ऐकला की मनात भीती निर्माण होते. पण खरंच मृत्यू म्हणजे सगळं संपतं का? आपलं शरीर माती होतं, पण आपली आत्मा कुठे जाते? आज आपण गरुड पुराणाच्या पहिल्या अध्यायातून मृत्यूनंतर आत्माबरोबर काय घडतं हे अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण हा विषय भीतीसाठी नाही, तर जीवन सुधारण्यासाठी आहे. गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी आपल्या वाहन गरुडाला सांगितलेलं आहे. या पुराणात मृत्यू, आत्मा, कर्म, पाप, पुण्य आणि मुक्ती याविषयी सांगितलेलं आहे. लोक गरुड पुराणाचं नाव ऐकलं की घाबरतात. पण खरं सांगायचं तर गरुड पुराण भीती दाखवत नाही, तर आपल्याला योग्य मार्ग दाखवतं. माणूस जिवंत असताना कसा वागावा हे शिकवण याचा खरा उद्देश आहे. गरुड पुराणाच्या पहिल्या अध्यायात भगवान विष्णू सांगतात की शरीर नाश पावते, पण आत्मा कधीच नष्ट होत नाही. जसं आपण कपडे बदलतो, तसं आत्मा शरीर बदलतो. शरीर म्हातारं होतं, आजारी पडतं, मरतं, पण आत्मा तसेच राहतात. म्हणून मृत्यू म्हणजे शेवट नाही, तर एका प्रवासाची सुरुवात आहे. गरुड पुराणात स्पष्ट सांगितलेलं आहे की माणसाबरोबर मृत्यूनंतर त्याची संपत्ती जात नाही, नातेसंबंध जात नाहीत, फक्त कर्म जातात. आपण जसं आयुष्यभर वागतो तसं फळ आपल्याला पुढे मिळतं. चांगली कर्म, सत्य बोलणं, मदत करणं, कोणाचं वाईट न करणं ही आत्म्याला शांती देतात. वाईट कर्म म्हणजे फसवणूक, खोटं बोलणं, अहंकार याचे परिणाम टाळता येत नाहीत. शेतकरी जे बी पेरतो तेच पीक त्याला मिळतं. काटे पेरले तर फुलं येत नाहीत. तसंच आयुष्यात आपण जसं वागतो तसंच आपल्याला परत मिळतं. हेच गरुड पुराणात आपल्याला सांगितलेलं आहे. गरुड पुराण फक्त मृत्यूबद्दल नाही, तर आज कसं जगायचं हे पण शिकवतं. आपल्याला कोणाशी वाईट वागायची गरज नाही, कारण प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती, प्रत्येक विचार आपल्याच खात्यात जमा होत असतो. जर आयुष्य शांत हवं असेल तर कर्म शुद्ध ठेवा, हेच पहिल्या अध्यायाचा सार आहे. आजचं गरुड पुराणाच्या पहिल्या अध्यायातून आपण एवढंच लक्षात ठेवूया, मृत्यू अटळ आहे, पण आपली कर्म आपल्या हातात आहेत. आपण आज चांगलं वागलो तर उद्या आत्म्याला प्रवास सोपा होतो. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास नेमका कसा सुरू होतो. आपण समजा मेल्यानंतर पुढं, ज्या दिवशी मेलो त्याच्यानंतर पुढं आपला प्रवास कसा सुरू होतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि गरुड पुराणाचे पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.